ओम श्री नर्मदाये. अध्याय 22. श्री नर्मदा पुराण. विशैल्या नद्योत्पत्ती वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर ती विशैल्या नदी जशी झाली त्यासंबंधी सांगेन. ती नदी जगात आश्चर्यकारक आणि सर्व पापांचा क्षय करणारी आहे. ब्रह्मदेवाचा मुख्य मानसपुत्र अग्निदेव, ज्यांना परम धार्मिक ऋषी वह्नी म्हणतात. ब्रह्मदेवाचा मुख्य मानसपुत्र अग्निदेव, ज्यांना परम धार्मिक ऋषी वह्नी म्हणतात. स्वाहा नावाची दक्षकन्या त्या अग्निदेवाची पत्नी होती. तेव्हा त्या स्वाहा पत्नीस मुख्य 3 पुत्र होते. अवहनीय, दक्षिणाग्नी व गर्भपत्याग्नी यांच्याद्वारेच त्रैलोक्य धारण होते. गार्हपत्याग्नीतून पद्मक आणि शंकू नावाचे 2 पुत्र झाले. हे दोन्ही श्रेष्ठ अग्नी आहेत. एकेकाळी नदी तटावर निवास करून महान तपाचा आश्रय घेऊन मन वश करून, शिवाय अतिशय सावधानता बाळगून अग्निदेवाने श्री शंकराची आराधना केली. 10,000 वर्षापर्यंत उग्र तप केले. तेव्हा प्रसन्न होऊन ऋषभध्वज महादेव म्हणाले, हे महाभाग्यशाली, तुझे मनोवांछित जे असेल ते माग. ते अति दुर्लभ असले तरी मी निसंदेह तुला देईन. अग्निदेवाने म्हटले, आपल्या कृपाप्रसादाने मी महाभाग्यवान श्री नर्मदा आणि या 16 नद्या माझ्या धर्मपत्नी व्हाव्यात. त्या स्त्रियात विचाराधीन उत्तम पुत्रांना मी उत्पन्न करीन. श्री महेश्वर देवा, हाच वर मला द्यावा. ईश्वर वदले, ठीक आहे. याप्रमाणे वेदांत प्रसिद्ध या श्रेष्ठ विशैल्या नेत्रावाल्या धिष्णी नावाच्या सर्व नद्यांनी संशय तुझ्या पत्नी बनतील. यज्ञात स्मरण केले जाणारे त्यांचे अग्निरूप पुत्र होतील, जे प्रलयापर्यंत यज्ञात पूज्य आणि धिष्ण नावाने सुप्रसिद्ध होतील. असे सांगून श्री महादेवाने तिथेच अंतर्धान पावले आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा त्या अग्नीची पत्नी झाली. कावेरी, कृष्णवेणी, रेवा, यमुना, गोदावरी, वितस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, रावी, विपाशा, कौशकी, शरयू, शतरुद्रिका, शतलज, क्षिप्रा, सरस्वती, हृदयिनी व पावनी या 16 नद्या अग्निदेवाच्या भार्या झाल्यात. त्या महान तेजस्वी अग्नीने तेव्हा त्वरित स्वतःचा विभाग करून पतीच्या व्याभिचाराने श्री नर्मदा आदी धिष्णी नावाच्या स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेले सर्व पवित्र पुत्र धिष्णप नावाने संबोधले. हे राजा, त्यापैकी श्री नर्मदा पुत्र धिनिस्त्र नावाने प्रसिद्ध झाला, जो बलवान आणि अप्रतिम रूपवान होता. त्यानंतर त्रैलोक्यात मयतारक नावाने प्रसिद्ध देवासुरांचे भयानक युद्ध झाले. तेथे मय आणि तार दैत्यांना आघाडीवर ठेवून महाभयंकर दैत्याद्वारा मारले गेलेले देवगण घाबरून भगवान श्रीविष्णूंना शरण गेले. हे ऋषिकेश, या महासंकटात आपण आमचे रक्षण करा. मय, तार आदी साऱ्या दैत्यांचा संहार करा. असे सांगितल्यावर भगवानांनी 10 दिशांना अवलोकन केले. तेव्हा अग्नी व वायूला प्रगट केले. भगवान श्रीविष्णूने बोलल्यावर त्वरित अगदी क्षणभरात ते त्यांच्याजवळ आले. दोघे देवाधिदेव बुद्धिमान श्रीविष्णूंसमोर नतमस्तक झाले. भगवान श्रीविष्णूने अग्निरूप दिशेंद्रला सांगितले, श्री नर्मदा पुत्र, या भयंकर असुरांना जाळून टाक. असे सांगताच अग्निदेव व वायुदेवांनी युद्धात मय, तार आदी दैत्यांना जाळे. जळत असताना त्या सर्व दैत्यांनी शस्त्रांनी अग्नीला लपेटले. तेव्हा दिव्य अलौकिक अग्नी आणि सूर्यसमान शेकडो हजारो शस्त्रांनी त्यांनी अग्नीला लपेटले. अग्निदेवाने शस्त्रसमूहांनी त्या भयंकर असुरांना जाळून टाकले. तेव्हा संपूर्ण जग वायूद्वारा ज्वाळांनी लपेटल्यामुळे व्याकुळ झाले होते. अग्निज्वाळांनी लपटल्यामुळे
जळत असणारे हजारो दैत्य पाताळ जलात प्रवेश करू लपले. त्यानंतर श्री नर्मदापुत्र अग्निकुमाराची सर्व देवांनी पूजा केली व ते सर्व स्वर्गात गेले. अतिशय तेजस्वी अग्नीने घेरलेले श्री नर्मदापुत्र शैल्य घावासहित मातेला भेटण्यासाठी उत्सुक झाल्यावर त्वरित श्री नर्मदा मातेजवळ गेले. शस्त्रघावायुक्त पुत्राला पाहून पवित्र जलवाली श्री नर्मदा अत्यंत विस्मित होऊन उठली. प्रेमभावाने वाहणाऱ्या दूधयुक्त स्तनवाल्या तिने त्याला दोन्ही हातांनी कुशीत घेतले आणि शैल्यसहित पुत्राला घेऊन कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली. तिच्या पापनाशक कुंडात प्रवेश करतात शैल्यसहितला क्षणभरात शैल्यरहित केले. त्या कपिलाचे कल्याणकारी जल प्राप्त होताच दिशेंद्र शैल्यरहित झाला. या कारणास्तव विद्वान तिला विशल्या संबोधतात आणि एकाग्र चित्तेने जे अन्य तिथे स्नान करतात ते पापरूपी शैल्यापासून मुक्त होऊन पवित्र होतात. अशा प्रकारे मरणोत्तर स्वर्गात जाता प्रिय राजा, विशल्याच्या उत्पत्तीचे कारण जे मी तुम्हाला विचारले ते मी तुला सांगितले. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्या नदी उत्पत्ती वर्णन नावाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.